साकी बाबा कदम प्रकरण 18। दुसऱ्या दिवशी श्याम सकाळीच प्रोप्रायटर रामय्या आणि नंदिनीताई उतरल्या होत्या त्या हॉटेलवर गेला आणि घडलेला प्रकार त्यांना सांगून म्हणाला, सर, आता यात मी काय करू आपणच सांगा. माझं काही डोकं चालत नाही. नंदिनीला विचार. ताई, तुम्ही सांगा, मी काय करू. नंदिनीताई हसल्या आणि म्हणाल्या, श्याम, कठीण समस्या निर्माण करून ठेवली आहेस खरी, पण त्यात माझी चूक काय आहे सांगा. निश्चितच मारियानं आपल्या संस्कृतीत संमत अशा तऱ्हेने तुझं अभिनंदन केलं, चुंबन घेऊन. असली गोष्ट तू साकीला सांगितलीसच का? खोटं बोलणं मला जमत नाही. अरे, एखाद्याचे प्राण वाचवताना राजकारणात आणि प्रेमात खोटं बोलणं क्षम्य मानलं जातं. तेव्हा साकीला तू मारियाला स्पर्श देखील केला नाहीस असं सांगणं आवश्यक होतं. ती चूक झाली माझी. दुसरी गोष्ट, साकी तुझी जीवनसाथी होणार, तिचा स्वभाव कसा आहे याचे सूक्ष्म निरीक्षण करायला हवं होतंस. तेही केलं नाहीस. ती फार मत्सरी आहे एवढं मला कळलंय, पण मत्सरी स्त्रिया प्रियकराशी फार एकनिष्ठ असतात. तो दोष आहे असं मी मानित नाही. आपल्या पतीने अगर प्रियकराने दुसऱ्या स्त्रीच्या सानिध्यात जाऊ नये असं जिला वाटत नाही ती स्त्रीच नव्हे. पण ही विचारसरणी जुनाट झाली. आजकाल जगात या बुरसटलेल्या विचारसरणीला कोण किंमत देईल? किमतीचा प्रश्न नाही, प्रश्न आहे एकमेकांच्या जिव्हाळ्याचा, प्रेमाचा. ताई, खरं सांगू, मला असलं काही कळत नाही. मी एवढंच सांगतो, माझं आणि मारियाचं तसलं नातं नाही, बस. आणि हे साकीला पटवून द्या तुम्ही. आणि समज मला ते पटवता आलं नाहीतर मला मारियाबरोबर काम करणं अशक्य आहे. त्यावर प्रोप्रायटर रामय्या म्हणाले, म्हणजे तू आमच्या पोटावर पाय आणणार? आणि ते मोठ्यानं हसले. सर, मला काही समजेनासं झालंय. बरं श्याम, मला सांग, मारियाच्या हाताला काय झालंय? नंदिनीताईंनी विचारले. श्यामने तोही प्रकार सांगून टाकला. तेव्हा प्रोप्रायटर रामय्या म्हणाले, नंदिनी, मारियाने याचं नाव हातावर काढून घ्यावंच का? नाही सर, तोही एक योगायोगच होता. ती चूक मारियाची मुळीच नाही. त्यावर हसून प्रोप्रायटर रामय्या म्हणाले, बायकांच्या बाबतीत असले योगायोग जरा असंभवनीय वाटतात म्हणून म्हणतो. कदाचित मारियाच्या मनात तुझ्याविषयी नाही सर, आपण हवं तर समक्ष मारियालाच विचारा. नको रे बाबा, नंदिनीताई म्हणाल्या. एक वेळ साकी परवडली, पण ती महाभयंकर मारिया नको. फार तरेवेक बाई आहे, डोक्यात राख घालून निघून जायची. आम्ही तिला फार जपतो. मग यातून मार्ग निघणार आहे की नाही? समज नाहीच निघाला तर? चेष्टेच्या सुरात प्रोप्रायटर रामय्या म्हणाले. मग मलाच मार्ग काढावा लागेल. निघून जाणार काय? प्रोप्रायटर रामय्या उठले. त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, श्याम, अरे, माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग यायचेच. त्याला तोंड दिलं पाहिजे. पळपुट्यासारखं वागणं चांगलं नाही. चल, त्या दोघींनाही एकत्र आणू आज. काही विशेष नाही त्यात, पण मला वाटतं. नंदिनीताई मध्येच म्हणाल्या. बोला, रामय्या म्हणाले. लवकरात लवकर श्याम साकीचा विवाह उरकावा, म्हणजे तुम्हाला मगाजी शंका आली ती खरी नाही ठरणार. कोणती शंका म्हणालीस? मारियानं श्यामचं नाव हातावर का काढून घ्यावं ही? यस, ठरलं. आता लवकरात लवकर श्याम साकी शुभमंगल. श्याम अद्यापही मान खाली घालून बसला होता. नंदिनी, मग त्या दोघींना एकत्र आणून समजुतीचा प्रश्न नकोच, आजच जाहीर करून टाक. रंगूनच्या मुकामातच श्याम साकी विवाह होणार. दी ब्रेट गोल्डन मीडिया सुवर्णमध्य. त्या दिवशी नंदिनीताईंनी सर्कशीत ही वार्ता प्रस्तुत केली. सर्कशीतल्या कसरतपटूंना त्यात काही नवीन नव्हतं आणि कोणालाच त्यात आश्चर्य वाटलं नाही. मारियानं श्यामला चाकूफेक शिकवायला प्रारंभ केला.
साकीला त्यात गैर वाटलं नाही, कारण लवकरच ती श्यामशी विवाहबद्ध होणार होती. श्याम, चल, हा चाकू असा पात्याकडून चिमटीत धर. मारिया श्यामला चाकूफेक शिकवित होती. पहिला धडा चालू होता. हा धरला. पुढं बोल. आता हे बघ, चाकू आपण हातातून भिरकावला की तो उलटसुलट होऊन फिरत जातो. यस, समजलं. पुढचं सांग. चाकू ठराविक अंतरावरून फेकला की त्याची टोकाकडची बाजू लाकडी फळ्यात घुसते. पण हे अंतर कसं ठरवायचं? किती फुटांचं असतं ते अंतर, चाकू फेकणाऱ्याची उंची, मारण्याची गती आणि लाकडी फळा यातलं अंतर यावर अवलंबून आहे. अँटो बरोबर 15 फूट 3 इंचावरून ती चाकूफेक करीत असे. तू त्याच्यापेक्षा उंचीनं लहान आहेस, तेव्हा तुला थोडं लांबून चाकू फेकावा लागेल. काय? अँटोपेक्षा लांबून चाकूफेक करावी लागेल? घाबरू नकोस, तुला 7.5 फुटांवरूनही करता येईल. मग तेच अंतर घेऊन शिकव. थांब रे, 7.5 फुटावरून फेक करता येईल, पण त्यात कौशल्य नाही. जितक्या अंतरावरून चाकू फळ्यात घुसतो त्याच्या निम्म्या अंतरावरून चाकूही घुसतो आणि दुप्पट अंतरावरही घुसू शकतो. तू 15 फुटांवरून मारण्याची प्रॅक्टिस कर, पण प्रथम 7.5 फुटांवरून तरी शिकव. बर, चल ये. श्यामनं चाकू फेकला, पण तो फळ्यात धडकून खाली पडला. मारिया, हे आपल्याला जमणार नाही बुवा. मारिया हसली. अरे, असं सुरुवातीला व्हायचंच. चल उठ, थोडा अंतर पुढे मागे करून पहा. 5व्या वेळेला चाकू फळ्यात घुसला. हा, आता थांब, मी अंतर मोजते. मारियाने टेपने अंतर मोजलं. तिनं तिथं खूण केली. हां, मार आता इथूनच तितक्याच फोर्सनं. श्याम चाकू फेकू लागला आणि चाकू खचाखच फळ्यात घुसू लागले. त्याला विलक्षण आनंद वाटला. एक दिवस नुसता चाकू फेकण्यात सरावासाठी गेला. मग दुसऱ्या दिवशी फळ्यावर खडूनं खूण केली व त्यामध्ये चाकू मारण्याचा सराव झाला. हळूहळू श्याम 1 इंच जागेत अचूक चाकू फेकू लागला. मारियानं फळ्यावर खडूने माणसासारखी आकृती काढली आणि श्यामनं आकृतीभोवती चाकू फेकून बसवले. आणि 10व्या दिवशी श्यामनं मारियाभोवती चाकू बसवले. ही तालीम पाहायला प्रोप्रायटर रामय्या आणि नंदिनीताई हजर होते. साकीही आली होती. लग्नाच्या वार्तेनं तिच्या मनातलं किलमिश दूर झालं होतं. श्यामचं पशुशिक्षणही चालूच होतं. तारेवरची कसरत तो करतच होता. आता मारियाबरोबर चाकूफेक करू लागला तेव्हा नंदिनीताई आणि प्रोप्रायटर रामय्या यांना श्यामच्या अद्वितीय गुणांची पारख झालेलीच होती. ती त्याच्या सर्व गुणसंपन्नतेनं अधिकच वाढली. ती दोघं श्यामला इतक्या सन्मानानं वागवू लागली की सर्वांना श्यामबद्दल भलताच आदर निर्माण झाला. आताशी तो सोबत असल्याशिवाय प्रोप्रायटर रामय्या आणि नंदिनी कुठं बाहेरही जात नसत. कीर्तीचं एक आगळं तेज त्याच्या चेहऱ्यावर विलसत होतं. मुळात उजळ रंग, नित्यनेमाच्या कसरतीनं शरीर प्रमाणबद्ध झालेलं, जनावरांना काबूत ठेवण्यात यश मिळत गेल्यानं त्याचे डोळे देखील भलते तेजस्वी दिसू लागले. नंदिनीताई थोड्या श्रद्धाळू होत्या. त्यांना आताशी श्यामला कुठं कुणाची दृष्ट लागते किंवा त्याला एखादा अपघात होतो की काय अशी चिंता वाटू लागली. सारख्या त्या त्याची वास्तपुस्त करीत, हवं नको विचारित. पण याचा एक विपरीत परिणाम होऊ लागला. साकीचं मारियाबद्दलचं संशयित मन प्रत्यक्ष नंदिनीताई भोवती केंद्रित झालं, पण त्याची वाच्यता करण्याचं धाडस तिला होईना. वेळ दुपारची 3-3:30 झाले होते. रंगून नंतर सर्कस कुठं जायची चर्चा सुरू होती. ही चर्चा अच्युतनच्या ऑफिसमध्ये चालली होती.
प्रोप्रायटर रामय्या, श्याम, अच्युतन, साकी आणि मारिया अशी प्रमुख माणसं ट्रेलरमध्ये चर्चा करीत होती. नंदिनीताई रंगूनमधली सगळी प्रेक्षणीय स्थळं, देवळं पालथी घालीत होत्या. त्या तिथे आल्या. काय झाली का तीर्थयात्रा? प्रोप्रायटर रामय्यांनी विचारलं. हो, फार सुंदर इमारती, देवळं आहेत, पण बुद्ध टेम्पल इथून 5 मैलांवर आहे. तिकडं तेवढं जाऊन यायचं राहिलंय. मग या की तेवढं आटपून. जाणार आहे, पण श्यामला सोबत न्यावं म्हणून इथं आले. मग घेऊन जा. रामय्या चटकन बोलून गेले. पण साकी मात्र एकदम चरकली. तिनं मारियाकडे पाहिलं. मारियानं नकळत साकीकडे पाहिलं. त्या दोघींच्या नजरेत किंचित आश्चर्य व्यक्त झालं होतं. नंदिनीताईंनी बुद्ध टेम्पल पाहायला जाताना श्यामलाच का बोलवावं? मारियालाही क्षणभर वाटलं विचित्र, पण लगेच ती विसरूनही गेली. साकी मात्र संशयानं पिवळीजर्द दिसू लागली. त्यात तिच्या कानावर बाहेरून शब्द आले. नंदिनीताई ड्रायव्हरला सांगत होत्या, तू दमला असशील, थांब श्याम आणि मी जाऊन येतो टेम्पलला. डोकं दुखल्याचं निमित्त करून साकी उठून थेट आपल्या तंबूकडे आली. मारियाबद्दल शंका घेणं आणि व्यक्त करणं सोपं होतं, पण आता काय वाटतं ते सांगायचं कुणाजवळ? तिला नंजाप्पांचे शब्द आठवले. कलकत्त्याला दवाखान्यात असताना नंजाप्पांना रामय्यांनी नोटीस देऊन नोकरीवरून कमी केलं. त्या दिवशी साकीही तिथंच होती. आपल्याला नोकरीवरून काढल्याचं खापर त्यांनी श्यामवर फोडलं आणि शेवटी ते म्हणाले होते, श्याम आणि नंदिनी यांचा गुप्त संबंध असला पाहिजे. बघशील, एक दिवस तुझ्यावरही पस्तावण्याची पाळी येईल. तुलाही कामावरून कमी केल्याची नोटीस मिळेल. साकीला ते सारं आठवलं. मारिया प्रकरणापासून शांत झालेल्या साकीच्या मनात संशयाचे तरंग उठले आणि लवकरच त्याचं तुफानात रूपांतर झालं. साकीला मोठ्यानं ओरडावंसं वाटू लागलं. व्हॅनीच्या सापळ्याचं दार उघडून तिला डिवचावं आणि तिला पुस्ती चिडवून तिच्या पिंजऱ्यात जावं सरळ. खरोखरच ती उठली आणि व्हॅनीच्या पिंजऱ्याच्या रोखानं निघाली. वाटेतच तिला प्रोप्रायटर रामय्या भेटले. डोकं दुखतं म्हणून तिथून आलीस आणि इतक्या लगबगीनं कुठं चाललीस? कुठं नाही. अरे साकी, पुन्हा तुझं काहीतरी बिघडलंय वाटतं. तुम्ही डोळे असून आंधळे. म्हणजे चल इकडे ऑफिसमध्ये ये. एकदा काय बोलायचं ते धडाधड बोलून टाक. रोज उठून तुझी काहीतरी नवीनच कुरकुर असते. सांग, आज श्यामने कोणत्या पोरीशी सलगी केल्याचा संशय आला तुला? मी बोलले तर राग नाही ना येणार? मुळीच नाही. तुझं श्यामवर अति प्रेम आहे म्हणून असे वारंवार तुला झटके येतात. ठाऊक आहे मला. चेष्टेवारीने येणार असाल तर काहीच सांगायचं नाही मला. अरेच्या साकी, सांग. अगदी निसंकोचपणे सांग. कसं सांगू? काय सांगू? तुम्हालाच कळायला हवं. मला कळायला हवं? हो, तुम्ही सर्कसचे मालक आहात म्हणून तुमच्यापर्यंत कोणी येऊन स्पष्ट बोलू शकत नाही. अगं, पण कशाबद्दल, कोणाबद्दल बोलतेस? काहीच समजत नाही मला. आताशी नंदिनीताई आणि श्याम यांना बरंच स्वातंत्र्य देता आहात तुम्ही. साकी, आता मात्र माझी खात्री पटली. तुला वेड लागले. माझं एकटीचं सोडा. साऱ्या सर्कसभर माणसं आपसात काय बोलतात आहे ठाऊक? काय ते मी आणखी स्पष्ट करून सांगायला हवंय का? दोघं एकत्र जेवतात, तासनतास ट्रेलरमध्ये बोलत बसतात. तुम्हाला याचं काहीच वाटत नाही? काय वाटणार? मीही असतो नंदिनीसोबत. प्रत्येक वेळी तुम्ही असताच असं नाही. आज नंदिनी बुद्ध टेम्पल पाहायला गेल्या. ड्रायव्हर देखील त्यांना नको झाला. याचा अर्थ साकी, असं मनात आणू नकोस. माझा नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे, शिवाय श्यामवर देखील. पण सर, हे वागणं दिसायला कसं दिसतं सांगा बरं. मी तसा अद्याप विचार केलेला नव्हता. यापुढं आपण करावा अशी माझी विनंती आहे. बघू. तू आता जा परत तंबूवर. प्रोप्रायटर रामय्यांनी नंदिनी आणि श्याम यांच्या वर्तणुकीचा निर्वाळा दिला खरा, पण त्यांनाही नकळत किंचित अस्वस्थता जाणवू लागली. नंदिनीनं ड्रायव्हरला सोबत का नेऊ नये? इतके दिवस नंदिनी श्यामची इतकी सलगीनं वागत होती.
इतके दिवस नंदिनी श्यामसी इतकी सलगीनं वागत होती, त्या मुळाशी काही तसा हेतू असेल का? लग्न होऊन इतकी वर्ष झाली, अपत्य नाही म्हणून नंदिनी श्यामकडे आकर्षिली जाण्याची शक्यता नाही का? साकी म्हणते ते सर्वच काही निखालस खोटं असण्याची शक्यता नसावी. कदाचित इकडं त्याच वेळी रंगून शहराच्या पश्चिमेला नंदिनीताईंची लांबलचक मेवा गाडी दुतर्फाच्या उंच बर्मीज टिकूडच्या झाडीतून मार्गक्रमण करीत होती. गाडी ज्यावेळी घाटमाथा चढू लागली तेव्हा दरीतून पसरलेली रबरची गगनचुंबी झाडं व सागवानाची विस्तीर्ण दाटी मोठी मनोहर दिसत होती. रबराच्या झाडांचा चीक गोळा करण्यासाठी कमरेला लुंग्या गुंडाळल्यासारख्या साड्या नेसलेल्या बर्मीज बायका आपली तानुली पाठीशी बांधून धारदार कोयते घेऊन रस्त्याच्या बाजूनं लगबगीने चालल्या होत्या. बुद्ध टेम्पलला जाणाऱ्या यात्रेकरूंनी खरेदी करावीत म्हणून निरनिराळ्या प्रकारची फुले गुच्छ घेऊन छोटी छोटी मुलं येणाऱ्या जाणाऱ्या मोटारीजवळ आल्या की ओरडत देवाजवळ त्यांची गाडी पोहोचली तेव्हा तिथली वनश्री पाहून नंदिनीताई उद्गारल्या, हाऊ वंडरफुल साईट. देऊळ उंचावर होते. त्या देवळाचे छप्पर पॅगोडाच्या आकाराचं होतं आणि निळाभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोहक दिसत होतं. बाजूला लहान लहान निळसर जांभळ्या फुलांचे ताटवे बहरले होते. सारा आसमंत व्हेंडरचा सडा शिंपल्यासारखा सुगंधमय झाला होता. देवळातली गुलाबी फरशी अत्यंत स्वच्छ चकचकीत होती. एका कोपऱ्यात अग्निकुंड पेटलं होतं. त्यात चंदनाच्या चिपक्या घालीत भगवी कफनी घातलेला मुंडन केलेला एक बुद्ध अनुयायी तोंडानं कसलासा मंत्र जपत होता. देवळातली अर्धोन्मिलित संगमरवरी बुद्धाची मूर्ती अतिभव्य होती. बराच वेळ गप्पा रंगल्या आणि 6:30च्या सुमारास गाडी निघाली. उंच टेकडीवरून तंबू दिसला. नंदिनीताई गाडी चालवित होत्या. गाडीचा टप काढला होता. वाऱ्यानं केस अस्ताव्यस्त होतील म्हणून नंदिनीताईंनी डोक्याला रेशमी रुमाल बांधला होता. डोळ्याला काळा गॉगल लावलेला. रंगूनच्या रस्त्यावरील बर्मी लोक त्या गाडीकडे आणि गाडी चालवणाऱ्या नंदिनीताईकडे मोठ्या कुतूहलाने पाहत होते. पूर्वी भारतातून सहलीला काही राजे राण्या यायच्या. त्यांचा थाट असाच असायचा. भारतातल्या कुठल्या तरी संस्थानिकांची पत्नी असाच सर्वांचा समज होत होता. गाडी तंबूजवळ आली तेव्हा जवळजवळ पहिल्या खेळाची वेळ आली होती. अच्युतन रामय्या प्रवेशद्वाराशी लोणन घेणाऱ्या लाल सॅटिनच्या पडद्यासमोरच बसले होते. रामय्यांनी नंदिनीला आपात मस्तक न्याहाळलं. त्या आज विशेष खुशीत दिसत होत्या. रामय्या जवळ येऊन म्हणाल्या, अहो, खरंच तुम्ही यायला हवं होतं आज. का, काही विशेष? देऊळ फार फार छान आहे. मला तरी वाटलं तिथून उठूच नये. नंदिनी, ट्रेलरमध्ये ऑफिसात चल, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. प्रोप्रायटर रामय्यांच्या आवाजात आज नेहमीचा खेळकरपणा नव्हता. चर्याही किंचित निराश अन त्रस्त दिसत होती. काय प्रकार असावा हे नंदिनीताईंना समजेना. इकडे आत झोल्यावरची कामं सुरू झाली. डफरीन मास्तरांचा बँडचा ताफा दोन्ही लहरी प्रक्षेपित करू लागला. पण प्रोप्रायटर रामय्यांच्या आज कशाकडे लक्ष लागत नव्हतं. डोक्यात एकच विचारचक्र धुमाकूळ घालत होतं. नंदिनीनं ड्रायव्हरला नको का म्हटलं. साकी म्हणते तसा प्रकार नसेल ना. नंदिनीताई प्रोप्रायटर रामय्यांजवळ बसल्या होत्या. पण आज ते कमालीचे अस्वस्थ आणि अबोल होते. तब्येत बरी नाही का? नंदिनीताईंनी विचारलं. तसं काही नाही, पण नंदिनी, चल जरा हॉटेलवर जाऊ. हॉटेलातल्या खोलीत आल्या आल्या प्रोप्रायटर रामय्या म्हणाले, नंदिनी, समोरच्या खुर्चीवर बस. एक विचारायचं आहे तुला. नंदिनीताईंनी
प्रकार काहीतरी गंभीर आहे हे तात्काळ ओळखलं. विचारा, आज बुद्ध टेम्पलला जाताना ड्रायव्हर का नेला नाहीस? तुमच्या मनात काय आलंय स्पष्ट बोला, मग सांगते. माझ्या मनात काही आलेलं नाही, पण तू आज ड्रायव्हर का नाही नेलास सोबत? मला आज ड्रायव्हिंग करायची लहर आली होती, पण ड्रायव्हर सोबत राहायला काय अडचण होती? आलं लक्षात. तुम्हीही साकीसारखं वेड डोक्यात घेतलेलं दिसतंय. वेड नाही, मी तसा काही तुझ्याविषयीचा संशय घेतलेला नाही, पण ते दिसायला कसं दिसतं सांग. समजले. तुम्ही म्हणता तितकी ही बाब क्षुल्लक मुळीच नाही. याची शहानिशाही झालीच पाहिजे. ड्रायव्हर ड्रायव्हर. नंदिनीताईंनी ड्रायव्हरला हाक मारली आणि तो आल्यावर म्हटलं, श्यामचं काम संपल्याबरोबर त्याला गाडीतून घेऊन ये. बोलावलंय म्हणून सांग. ड्रायव्हर सलाम करून निघून गेला. नंदिनी, त्याला कशाला बोलावलंस? त्याच्यामुळेच हे सारं काही घडतंय. काय सांगणार आहेस त्याला? कामावरून काढायचं तर ठरवलं नाहीस ना? तुमच्यासारखे घाईघाईनं निर्णय घेण्याची सवय नाही मला. श्याम काय आहे हे दाखवायचंय मला. प्रोप्रायटर रामय्या नंदिनीताईंकडं पाहतच राहिले. प्रकरण 18 येथे समाप्त. साकी बाबा कदम.